मॅच मैदानावरती सलामीची जोडी मैदानावरती आली आहे। एका बाजूला आपण पाहतोय निखिल पारवे, दुसऱ्या बाजूला महेंद्र अंधारे ही जोडी मैदानावरती आलेली आपण पाहतोय। गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहिलं तर निखिल पाटील यावेळेला गोलंदाजी त्याला दिली जाते। बघा अलिबागचा खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळेल। पावल इंडियनकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाईल। पंच पुरुषोत्तम भगन कळवत आहेत लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन। पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वेगवान गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी, फलंदाजाला बीट केले। थोडासा आधीचा स्कोरबुक आपण पाहिलं ना तर या आधीच्या मॅचमध्ये निखिल पाटील पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता आणि आता मात्र चांगल्या पद्धतीचं कमबॅक, नवीन मॅच आहे, नवीन रणनीतीने मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। निखिल पारवेच्या बॅट मधून सणसणाती मोठा गगनभेदी षटकार। फटका सीमारेषेच्या पलीकडे जाईल। लगातारच्या दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके, दबाव, दडपण निखिल पाटील आणि अगदी त्याच वेळेला अंशविला सासवणे संघावरती असेल, कारण हा सामना 4 षटकांचा आहे। 4 षटकांमध्ये आपण किती चेंडू डॉट टाकतो आणि किती चेंडूंवरती मोठे फटके येतात यावरतीचं कॅल्क्युलेशन आहे। आधुनिक क्रिकेट आहे, याच्यामध्ये सिंगल डबलला जास्तीची वाव नाही आहे। याच्यामध्ये आपले फलंदाज किती चौकार षटकार खेळू शकतात ना आणि आपले गोलंदाज किती चेंडू डॉट काढू शकतात हे कॅल्क्युलेशन मैदानावरती सध्या मात्र रंगत असणार आहे। लोअर फुल टॉस परीचा चेंडू शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय। बघा निखिलने जे 2 चेंडू चांगले टाकलेत ना ते खरंच खूप छान टाकले होते, मात्र जे 2 चेंडूंवरती हल्ला बोल केला ना त्यावेळेला निखिल पारवेच्या बॅटचा फ्लो सुद्धा अफलातून आहे, हेच आपल्याला पाहायला मिळतोय। रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी वाढताना सुद्धा आपण पाहतोय। यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर, पंचाने स्कोरच्या दिशेने वळलेत आणि चेंडू वाईड असल्याची घोषणा केली। पहिली एक्स्ट्राची धाव धावफलकावरती 1 और 1 11 11 धावा धावफलकावरती लागले। 4 षटकांचा हा सामना मैदानावरती आहे। आर्या फायटर्स हा संघ अर्थात मैदानावरती फलंदाजी करत असताना चांगली खेळी करण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय। निखिल पारवेने आधीच्या मॅचमध्ये चांगली खेळी केली, त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा चांगली लय आहे हे विसरून चालणार नाहीये। मोठा फटका, जबरदस्त फटका, सेवियर, सेन्सेशनल, सुपर शॉकिंग, स्प्लेंडिड सिक्सर। बघा स्टँड अँड डिलिव्हर्ड, क्रीज मध्ये चेंडूची वाट पाहिली आणि तदनंतर मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने फटकारलं आणि षटकार कमावलं। 17 ऑन स्कोरबोर्ड। 17 धावा धावफलकावरती निखिल पाटीलचं षटक मात्र महागड ठरतंय। निखिल पारवे चांगली फटकेबाजी करतो, यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने देर आहे, दुरुस्त आहे, शेवट गोड झालाय। अर्थातच फलंदाज निखिल पारवे बॅक टू दी पॅव्हलियन। शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंग। या वेळेला मात्र 6 चेंडूंमध्ये 16 धावांची एक इनिंग। निखिल पारवे नावाचं वादळ स्वस्तात बाद झाले असं मी म्हणेन, कारण निखिलकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा, मोठ्या धावांची अपेक्षा असते, मात्र यावेळेला 16 धावसंख्येवरती अर्थातच 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतो। एक चेंडू वाईड सुद्धा होता, त्यामुळे
सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 17 वरती जाऊन पोहोचले आहे. निखिल पाटीलचं षटक महागडं ठरते असं वाटत असताना शेवटच्या चेंडूवरती बहुमूल्य विकेट या ठिकाणी कमावले असं म्हणावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर योगेश पवार उजव्या हाताचा फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. इतरत्र षटकांमध्ये कशा पद्धतीची कामगिरी केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आपण पाहतोय. सुपर सॅटरडे या ठिकाणी आपण साजरा करतोय. ओपनचा हा लॉट या ठिकाणी आपण पाहिला. आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती विश्वजित ठाकूर आपण पाहिला, सुमित ढेकळेला आपण पाहिलं, समर्थ कडूला आपण पाहिलं, बरेचसे नावातीत खेळाडू किरण पवारला सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलंय. चांगला खेळ मैदानावरती आजच्या दिवसामध्ये पाहिलंय. खोलवर टप्पाचा चेंडू सरळ बॅटने केवळ डिफेन्सिव्ह पद्धतीने बॅटला ओपन केलंय. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जरूर गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र एक धाव यशस्वी पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय. श्री अमृतदादा चषक 2022 दर्शन वाकडे स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर कुठेही बोट ठेवायला जागा नाही आहे. मग ते खेळाडू असू देत, आयोजन असू देत, नियोजन असू देत, साऊंड सिस्टीम असू देत, पंच असू देत आणि समालोचक असू देत, क्वालिटी A1 आहे. बघा यावेळीचा चेंडू हवेमध्ये थोडासा का होईना हलताना पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र वलय प्राप्त करणारा चेंडू डॉट जरूर आलाय. विकेटच्या पाठी चांगलं ग्लोव्ज वर्क या ठिकाणी प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. डॉट चेंडू आलाय. मनीष मोकलने या आधीच्या षटकामध्ये या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. तीच कन्सिस्टन्सी, तीच टेम्परामेंट अजूनही तो मैदानावरती टिकून आहे. यावेळेला मात्र बॅटचा फ्लो अफलातून आहे. फ्लॅट जाईल, फ्युरियस जाईल, फंटास्टिक जाईल, ऑनसाइडच्या दिशेने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. डीजे मास्टर आकाश थोडं थांबवतो तुम्हाला. ऋषी वैद्य आज सकाळी आपले सेलिब्रिटी गेस्ट, एक्सपर्ट कॉमेंटेटर आणि थोड्या वेळापूर्वी मैदानात सगळ्यांच्या प्रेमाखातर ते उतरले सुद्धा होते. आपण त्यांना या ठिकाणी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करू. सामना चालूच राहील पण तत्पूर्वी ऋषी वैद्य यांना विनंती असेल की या स्पर्धेबद्दल आणि एकूणच इथलं आयोजन आणि अलिबागचं क्रिकेट याबद्दल आपण 1-2 मिनिटं बोलावं. उभं राहू. खरं सांगायचं तर तू जेव्हा बोललास की अलिबागला यायचं आहे खेळायला, तेव्हा माझ्या मते मी बऱ्याच वर्षानंतर अलिबागला आता आलो आहे. नाहीतर एक असा काळ होता की अलिबागला नवगाव असून दे किंवा 31ला बीचवर असून दे, नंतर माझ्यामध्ये जिराडला सुरू झाली होती. तर त्यामुळे अलिबागला मी, आणि जेव्हा तू बोललास की दर्शन वाकडे यांनी टुर्नामेंट भरवली आहे तिकडे मला यायचं आहे, तर खरं म्हणजे आई असल्यामुळे येणं, तरी पण योगेश बोलला की दादा चल एक दिवस आपण काढून जाऊया, म्हणून त्यांनी हे जे ऑर्गनायझेशन केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद, आणि तू मला बोलवलंस त्याच्याबद्दल तुझा धन्यवाद. आणि दर्शन वाकडे यांची टुर्नामेंट मी पण एकदा खेळून गेलेलो आहे SP संघातनं, जेव्हा आम्ही फायनल हरलो होतो. त्यामुळे अशीच टुर्नामेंट त्याने भरवत राहावी ही माझ्या शुभेच्छा आहेत त्याला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. ऋषी वैद्य हे आपल्यामधून आता निरोप घेतात. त्यांचं पुन्हा एकदा आभारी जोरदार टाळ्या वाजून आपण ऋषी वैद्य यांचा आभार व्यक्त करूया. आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ऋषी दादा. चांगल्या पद्धतीचे एक्सपर्ट कमेंट्स त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगले संदेश खेळाडूंना सुद्धा त्यांनी दिले, आयोजकांना सुद्धा दिले आणि समालोचकांना सुद्धा दिलेत. व्हेरी वेल डन. धन्यवाद आपण देऊयात ऋषिकेश दादा यांना. वळूयात मैदानाकडे जिथे बरंच काही चित्र बदललंय. कारण 25 धावसंख्येवरती आपण पाहतोय 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र जिद्द आणि चिकाटी करावे लागणार आहे, कारण पॉवर प्लेची बंधने या 5 चेंडूंच्या आधीच समाप्त झाली होती. त्याच्यामुळे मनीष मोकलने षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा विकेट प्राप्त केली आणि त्याचा ब्रँड त्यांनी पुन्हा एकदा मैदानावरती दाखवून सुद्धा दिलाय. 1-2चा इशारा सुद्धा आलाय.
हा चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडूचा अतिरिक्त वेग फलंदाजाला बीट करून जाईल. डॉट चेंडूवाला षटक क्रमांक दुसरं समाप्त 12.50च्या सरासरीने. धाफलकावरती 25 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत जाताना आपण पाहतोय. बघा काय भव्यता या मैदानावरती. अर्थात आपल्या स्क्रीनवरती आपण ड्रोन कॅमेराला पाहतो. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा थेट यूट्यूबवरती प्रक्षेपित केलं जात आहे. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे. टेनिस क्रिकेटने सुद्धा त्यांच्या ग्राफिक्समध्ये खूप सारे बदलाव केले. आधुनिक ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी येते स्वतःला अपग्रेड करत राहिलेत आणि तदनंतर मात्र मार्केटमधील सर्वोत्तम वेबसाईटच्या दिशेने त्यांची वाटचाल आहे, घोडदौड आहे. संतोष नाणेकर आणि टीम त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात, कारण काय कमालीचं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून सुद्धा झालेलं आपण पाहतोय. ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय. अर्थातच चांगल्या पद्धतीचं कव्हरेज या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि प्रत्येक विकेटनंतर काही ना काही एफर्ट्स या ठिकाणी आपण पाहिला तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा घेतले जातात. चौकार षटकाराला वेगळे ग्राफिक्स देण्याचा प्रयत्न केला जातोय. मग अगदी त्याच वेळेला कुठेतरी एक लाईव्ह कॅमेरा मैदानाच्या सभोवताली घेऊन घेतला जातोय. कोण एफर्ट्स घेते ते दिसतंय. अगदी त्याच वेळेला व्यासपीठावरती कोण बसलेत, पाहुणे आलेत की नाही याची सुद्धा विचारणा केली जाते. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचं कव्हरेज आज आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. मैदानावरती पुन्हा एकदा बोलूया जिथे ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी समाप्त झालाय. गोलंदाजीच्या मोर्चावरती संदीप पाठारे या ठिकाणी आलाय. आमच्या गुणलेखकांचं सुद्धा कौतुक करणार आहोत. संदीप बठारे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलेले आपण पाहतोय आणि आमच्या स्कोररने गुणलेखकाने दुसरं षटक चालू असतानाच ते नाव दिलं गेलं होतं, कारण संदीप बठारे ते डिझर्व करतोय. तिसरं षटक टाकण्यासाठी, प्रमुख षटक टाकण्यासाठी त्याकडे जबाबदारी जरूर असणार आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाजीच्या मोर्चावरती विजय घाणेकर या ठिकाणी आपण पाहतोय. बघा विजयने आधीच्या मॅचमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा खेळ केला, चांगलं नेतृत्व दाखवलं गेलं आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय चांगला खेळ मैदानावरती. संदीप बठारे मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती. त्याच्याकडे असलेला वेग, त्यांच्याकडे असलेली अर्थातच चेंडू कट करण्याची किमया फार अफाट आहे. आहा, पहिला चेंडू, यावेळेला मात्र चेंडूला टप्पा पडून दिला नाहीये. चेंडूला ढकललंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अपलिफ्टिंग फटका चांगल्या पद्धतीने, तंत्रशुद्ध पद्धतीने चेंडूचा अर्थात वेग गाठला आणि तदनंतर मात्र संयमासोबत लगावलेला हा षटकार आपण पाहतोय. विजय घाणेकर ऑन फायर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेत, पुन्हा एकदा सीमा रेषापार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त षटकार. स्वर्गीय विकासबाबू शिल्डनकर यांच्या स्मरणार्थ अर्थातच निलेशजी शिल्डनकर यांच्याकडून लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार आले तर पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. तर पारितोषिक पटकावण्याची नामी संधी आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती आहे. अगदी त्याच वेळेला लगातारच्या 3 षटकारांसाठी शैलेश पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बघा चांगला खेळ प्रदर्शित करा, अलिबागवासी तुमच्यावरती खुश होतील, तुम्हाला पारितोषिके दिले जातील, हे विसरून चालणार नाहीये. आणि विजय घाणेकरला अलिबाग काही नवीन नाहीये. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती सुरू आहे. आपण पाहिलं चांगल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती जरूर सुरू आहे. जगविख्यात करमरकर क्रीडांगणावरती आज आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाची क्रिकेटची स्पर्धा आपण घेऊन आलोय. याच मैदानावरती दिवस रात्र डे अँड नाईटची मॅच सुद्धा या ठिकाणी होणार आहेत आणि त्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा या ठिकाणी दर्शन वाकडे आपल्याला पाहायला मिळतील. डेड बॉलचा इशारा या ठिकाणी जरूर आलाय. लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार आले. दबाव मात्र आता संदीप बठारेवरती असणार का? असणार आहे, कारण मोठा फटका या ठिकाणी जरूर आलाय. चेंडू बराच कालावधी हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक नाही आणि संदीप बठारेने मात्र चांगलं कमबॅक केलंय. फलंदाज बाद.
यावेळेला आपण पाहिलं शॉर्ट बट स्वीट इफेक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीची इनिंग या ठिकाणी मात्र समाप्त झाली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती सिद्धेश दंत यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. बघा ICCचे नवीन नियम आहेत. कॅच आउट झालेला फलंदाज हा अर्थातच नवीन येणारा फलंदाज हा स्ट्राईक एंडवरतीच असणार आहे आणि त्याच नियमांचं अनुकरण या स्पर्धेमध्ये केलं जाणार आहे. चांगल्या पद्धतीची शिस्तबद्धता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला सुद्धा मिळाली आहे. गोलंदाजीवरती आता मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजाने आपली साईड बदलली आहे, कारण फलंदाज वेगळा आहे. वेगळ्या धाटणीच्या फलंदाजाला वेगळ्या शैलीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि हे संदीप बटारे चांगल्या पद्धतीने जाणतायत. नाही, अजिबात यावेळेला लेंथमध्ये चेंडू नाही. आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या पूर्णपणे बाहेर चेंडू वाईड असल्याची घोषणा केली. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी जरूर मिळेल. 38 ऑन स्कोरबोर्ड. चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र मनगटाच्या सहाय्याने आपण पाहिलं तर चेंडूला रिस्ट पोझिशनमध्ये थोडासा बदलाव केला आणि तदनंतर मात्र फिरकीची जादू यावेळेला संदीप बटारेने करून दाखवली आहे. बघा, संदीप बटारे सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू वळवण्याची किमी आहे त्यांच्याकडे सुद्धा आहे. बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र केवळ एकेरी धाव मिळणार आहे. चांगलं कमबॅक. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले, तदनंतर मात्र विकेट मिळाली आणि तदनंतर मात्र चांगल्या पद्धतीचं कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकूयात. 39 ही धावसंख्या. प्रोजेक्टेड स्कोर इथपासून जर आपण बघितला ना तर जवळजवळ 54-55 होऊ शकतो, मात्र मी म्हणेन 60च्या घरामध्ये धावफलक गेलं तरच ही एक चांगली मॅच होऊ शकेल. मोठा फटका आलाय मिडल ऑफ द बॅट. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. अनबिलिव्हेबल फटका, सीमा रेषा पार षटकार. अंधारेला माहिती आहे की काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. आधीच्या 2 चेंडूंवरती धावा घेता आल्या नाही, मात्र हा चेंडू स्लॉटमध्ये भेटला, त्याला पार्किंग लॉटमध्ये पार्क केला आणि तदनंतर मात्र धावफलकाला चांगला आकार मिळालाय. धावफलक 45-45च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या सांगते अखेरीस. आकाश, आपण पाहतोय की 4 षटकांचा सामना आहे. महेंद्र अंधारे बॅटिंग करतोय, पण इथे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की महेंद्र अंधारे हा रोहा तालुक्यातील एक खेळाडू आहे, ज्याने या वर्षी ज्या प्रकारचा फॉर्म दाखवलेला आहे, अलीकडेच मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा हस्तगत केला. आणि महेंद्र अंधारे या वर्षी इतका फॉर्मला आहे की समोर कोणताही गोलंदाज असला तरी त्याचा पूर्णपणे इतिहास काही असो पण त्याचा भूगोल बदलवणारा हा अशा प्रकारचा खेळाडू आहे. आणि त्याच्यामुळे या खेळाडूंकडून बऱ्याच मोठ्या अपेक्षा संघाला ज्या होत्या ना त्या आज इथे मी म्हणेन की आर्या फायटर संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर सिद्धेश दंत हा पाली तालुक्यातील खेळाडू आहे, अर्थात सुधागड पाली तालुक्यातील खेळाडू आहे. आणि या खेळाडूकडून फार मोठी अपेक्षा तुम्ही बाळगू शकता आणि म्हणून या जोडीवर बरंच काही निर्भर आहे शेवटच्या षटकाची सरासरीवर. चांगला चेंडू आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला गेला. आत्मघातकी निर्णय, आत्मदहन या ठिकाणी फलंदाज बाद होईल धावचित स्वरूपामध्ये. पंचेचाळीस धावसंख्येवरती आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसरल्या परतलाय. 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आपण पाहतोय. प्रफुल्ल पाटील आला काय, त्याने फलंदाजाला बीट केलं काय आणि धावचित स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला काय. एकाच चेंडूवरती बरंच काही सांगून जातं. बघा, प्रफुल्लकडे असलेला अनुभव आणि त्याच्याकडे असलेली कौशल्यता हे त्याने मैदानावरती खरंच दाखवून दिली आहे. फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही बळावरती त्याने चांगलं कार्य आतापर्यंत या स्पर्धेमध्ये करून दाखवलंय. मोठा फटका, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतेही चूक नाही. 1 मोर डाऊन. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत.
आपण म्हणतो ना की आकाश मॅटर करतं की तुम्ही कोणत्या मैदानावरती खेळता. पिंट्याला माहिती आहे की आपण अलिबागमध्ये खेळतोय आणि या मैदानाचे खेळण्याचा अर्थातच असलेला अनुभव आणि त्याच वेळेला या मैदानावरती कोणीही समोरच्या संघातील खेळाडूने जोखीम पत्करली तरी त्याच्या विरुद्ध मी सुद्धा त्या प्रकारची जोखीम पत्करू शकतो हे पिंट्याला माहिती आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज द की ऑफ सक्सेस आणि तोच अनुभव या वेळेला मैदानावरती पिंट्याने दाखवलेला आहे. अलिबाग नगरीतील हे खेळाडू काही असे खेळाडू आहेत की ज्यांना टफ क्रिकेट आवडतं, ज्यांना चॅलेंज घ्यायला आवडतं आणि पिंट्या पाटीलने परत एकदा दाखवलं की महेंद्र जरी फॉर्मला असेल तरी त्याच्या अगेन्स्ट मध्ये आज अलिबागच्या मैदानावरती माझ्या अगेन्स्ट मध्ये तू खेळू शकणार नाही आणि हे त्याने करून दाखवलं. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की आधी तुम्हाला सिद्ध करावं लागतं मग तुम्ही प्रसिद्ध होता. निश्चितच. बघा प्रफुल्ल पाटीलने ना त्याच्या गुणवत्तेला साजेल अशा पद्धतीचा आदरभाव असा खेळ केलाय. चांगल्या पद्धतीची खेळी आपण पाहिली. बघा पहिले 3 चेंडूंवरती केवळ आणि केवळ 1 धाव दिली आहे. दोन फलंदाजांना बाद सुद्धा केले, त्यापैकी एक धावची स्वरूपातला सुद्धा आहे. जिथे धावांचं ओघ वाढतोय असं वाटत होतं मग अशा वेळेला कुठेतरी शेवटचं षटक घेऊन आलंय. मी नेहमी म्हणतो शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज आपल्या संघातील ट्रम्प कार्ड असावा आणि मात्र आपण पाहिलं तर या ट्रम्प कार्डने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती केली आहे. वारंवार अपस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकले, कधी यॉर्कर टाकला, कधीतरी स्लोवर वन चेंडू टाकला जातोय, कधी बॅकअप द हँड चेंडू टाकला जातोय. आणि प्रफुल्ल पाटीलकडे जी कलात्मकता आहे, जी गुणवत्ता आहे ना, ती अलिबाग तालुक्यामध्ये एक बेस्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये फार कमी जणांकडे अशा पद्धतीची कलात्मकता आणि गुणवत्ता आहे. त्याच्याकडे कर्तृत्व आहे, नेतृत्व करण्याची क्षमता सुद्धा आहे आणि यावेळेला मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करेल. यावेळेला आपण पाहतोय सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल जरूर करेल, केवळ 1 धाव मिळणार आहे. बघा जिथे शेवटच्या षटकामागे हाणामारी होणं गरजेचं आहे ना, मग अशा वेळेला फलंदाजांकडे केवळ आणि केवळ डिफेन्सिव्ह फटके खेळण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आहे. अशी गोलंदाजी आज प्रफुल्ल पाटीलने करून दाखवली आहे. अलिबाग विभागामध्ये अगदी सासवणे विभागामध्ये सुद्धा प्रफुल्लचा फॅन वर्ग चांगला आहे आणि तो त्यांनी जोपासलाय सुद्धा. चांगल्या पद्धतीची कामगिरी त्याच्या बाजूने झालेली आपण पाहतोय. पुन्हा एकदा बघा अपस्टम्पच्या बाहेर जाणीवपूर्वक चेंडू टाकलाय, योग्य लाईन आणि लेंथवरती चेंडू पडलाय. फलंदाजाने अपेक्षा केली की हा चेंडू वाईड मिळावा, मात्र हा निर्णय त्यांचा वाईट होता असं मी म्हणेन, कारण प्रफुल्लने पुन्हा एकदा चेंडूवरती बोटं फेरली आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय हा चेंडू इतिहास जमा सुद्धा झालाय. डॉट चेंडू या ठिकाणी आलाय. कमालीची गोलंदाजी मैदानावर. पुन्हा एकदा निस्तब्ध करून उभं ठेवलंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. एकदा प्रफुल्ल पाटीलसाठी टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. केवळ आणि केवळ 2 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक हाताळलं, जिथे प्रेशर असतं, दबाव असतं, जास्तीच्या धावा केल्या जातात. आणि मग असं असताना आपण पाहतोय जिथे पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 45 धावा झाल्या होत्या, तिथे शेवटच्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्यात. निर्धारित 4 षटकांच्या खेळामध्ये जिथे धावफलकावरती 47 धावा जमा झाल्यात, विजयासाठी 24 चेंडू 48 धावांचं इक्वेशन आहे. काय घडणार या मॅचमध्ये, काय बिघडणार या मॅचमध्ये, हे बघणं फार रंजक असणार आहे. बघा दोन्ही संघाचे खेळाडू शिस्तबद्ध पद्धतीने वी फॉर विक्ट्री पद्धतीने, अर्थात एक संघ मैदानातून आत जातोय, एक संघ मैदानातून बाहेर येतोय. काय कमालीची शिस्तबद्ध अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आज आपल्या समोर येऊन पोहोचली आहे. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते, चांगलं नियोजन आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी ऑफिशियल पंच आपण पाहिले तर पुरुषोत्तम भगत, थेरोंडाचे पंच चांगली पंचगिरी केली. अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय किरण भोसले सर, पिंपरी पुण्याचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. दुसरे साबळे सर आपण पाहिलं, हे सुद्धा पिंपरी पुणे विभागातील पंचक्रोशीतील पंच, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं न्यूट्रल अंपायरिंग केली. चांगल्या पद्धतीची पंचगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं संजयजी म्हात्रे असू देत, यासिनजी मर्चंट असू देत आणि अगदी त्याच वेळेला संदीपजी जगे असू देत, यांनी चांगल्या पद्धतीचं कमालीचं या ठिकाणी समालोचन केलेलं आपण पाहतोय. रसिक मायबा प्रेक्षकांना क्रिकेटपासून जोडलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली नाळ या क्रिकेटच्या स्पर्धेसोबत अर्थात आपली जोडली गेलेली आपण पाहतोय. जोपर्यंत उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल, जोपर्यंत रणनीती आखली जाईल की कोणत्या फलंदाजाला कसं विकेट मिळावं, कोणत्या गोलंदाजाला कशा पद्धतीचे फटके खेळावे, तोपर्यंत आपण घेऊन जाऊयात अर्थातच आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश. हमेशा की तरह फिर से एक बार
सबसे पहले हमारे क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि अभी तक देखिए उन्होंने अपनी जगह को नहीं छोड़ा है। सम्माननीय दर्शन वाकड़े इनकी जानिब से एक बहुत ही शानदार आयोजन, और इस प्रतियोगिता का ये तीसरा दिन, और तीसरे दिन का ये जो मैच जारी है वो आर्या फाइटर मुंबई बनाम अंशविला सासोने, इन दोनों टीमों के बीच पहले बल्लेबाजी करते हुए आर्या फाइटर, इस टीम ने मात्र 47 रन बनाए हैं और 48 रनों का लक्ष्य यहां पे रखा है। यानी हर ओवर में 12 रन के औसत से रन बनाने होंगे। सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं अंशविला सासोने की जानिब से निशांत कड़वे और प्रफुल्ल पाटिल। ओहो, फिर से एक बार यहाँ पे कुणाल कदम अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। फिरकी के जादूगर, बहुत ही खूबसूरत ऊपर वाले ने जो हाइट बख्शी है, कद काठी बख्शी है, उसका पूरा इस्तेमाल करते हैं, हाई आर्म एक्शन, और अपनी गेंद अपने उंगलियों को गेंद पर घुमाते हैं। जी हाँ, इस मरतबा फास्टर वन थी और उसे मात्र दिशा भर दी। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गोली की रफ्तार से निकल गई 4 रनों के लिए। चौके के साथ यहाँ पे शुरुआत की है, अपना अकाउंट ओपन किया है, और यहाँ पे फील्डर जरूर सजाया था, मगर फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर जा चुकी थी। बैक टू बैक दूसरा चौका। इसी गेंदबाज ने लास्ट मैच में मेडन ओवर किया था। जी हाँ, इसमें तब हवा में महेंद्र अंधेरे उस गेंद के नीचे, और बहुत ही वेल जज कैच मैं कहूँगा, बहुत ही शानदार कैच, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी के साथ ये पहला छटका लगता हुआ निशांत कड़वे के रूप में। चार गेंदों में हालांकि 8 रन खर्च किए कुणाल कदम ने के, मगर एक सफलता अर्जित की है, वो भी बहुत ही बड़ी मछली उन्होंने अपने जाल में फांसी है। लास्ट मैच में जिन्होंने मेडन ओवर किया था, और ये ओवर ऐसा लग रहा था कि महंगा हो सकता है, क्योंकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, और निशांत कड़वे जैसे बल्लेबाज, बहुत भी बड़ी चुनौती उनके सामने थी, मगर उस चुनौती को स्वीकार करते हुए लगातार 2 मरतबा गेंदबाज कुणाल कदम के ऊपर हावी रहे निशांत कड़वे, मगर तीसरी गेंद पर उन्हें मैदान के बाहर का रास्ता उन्होंने दिखाया। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी भी आना बाकी। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। इस बीच नए बल्लेबाज निमिष पाटिल, बाएं हाथ के बल्लेबाज, नौखार से बिलोंग करते हैं। आज फिर से एक बार निमिष और कुणाल का ये द्वंद्व बहुत ही मजेदार होगा। जी हाँ, फास्टर वन, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे स्क्वायर कट किया, शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से, गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इस ओवर में आता हुआ ये तीसरा चौका। जी हाँ, यहाँ पे क्या हुआ है, जोरदार अपील, और अपील को स्वीकार किया है। अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद, और इसी के साथ ये लगता हुआ इसी ओवर में दूसरा छटका। मास्टर, यूं कहने को तो मुर्गे के सर पर भी ताज होता है, मगर हुकूमत वो करते हैं जो दिलों पर राज करता है। इस गेंदबाज ने ज़रूर दिलों पर राज किया है। 12 रन खर्च किए, मगर 2 मुख्य बल्लेबाजों को, ऊपरी क्रम के बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है। दोनों भी बहुत ही शानदार बल्लेबाज है, बड़े बल्लेबाज है, जिनको अलीबाग तहसील में हालांकि हर एक क्रिकेट का दीवाना पहचानता है।
अब इस बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज, फिर से एक बार बाएं हाथ के बल्लेबाज निखिल पाटिल, मैन फ्रॉम वागरन। निमिष आउट होने के बाद अब यहाँ पे पिंटिया का साथ निभाने के लिए, लास्ट मैच में पिंटिया ने क्या कमाल की बल्लेबाजी की थी और इस मैच में ज़बरदस्त गेंदबाजी यानी ऑलराउंडर परफॉर्मेंस किया है पिंटिया पाटिल ने। इस बीच नए गेंदबाज प्रशांत मोहरे, मैन फ्रॉम कुरुल, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। ओहो, अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर के साथ शुरुआत की है। कड़वी दवाई पिलाने की कोशिश, हालांकि बल्लेबाज भी चौकन्ने थे। बहुत ही सुलझे हुए ये बल्लेबाज है, इन्हें हालांकि कुछ बताने की बिल्कुल ज़रूरत नहीं है क्योंकि वो सब जानते हैं क्रिकेट को, उन्होंने बहुत ही लंबे समय से जिया है, अनुभव किया है, देखा परखा और उस गेंद को फ्लिक किया था, अपने कलाई को मोड़ दिया था शॉट मिड विकेट की दिशा में खाली क्षेत्र में और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया। पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर निखिल 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर, जीतने के लिए 48 रनों की ज़रूरत। 12 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। पहले ओवर में तो 12 रन आए हैं मगर पहले ओवर में 30 गज का दायरा मौजूद था, ये भी नहीं भूलना चाहिए। ओहो, ये देखिए, इसे कहते हैं गेंदबाज के ताकत का इस्तेमाल करना। यहाँ पे मात्र अपने दिमाग का इस्तेमाल किया और गेंद को मात्र दिशा दी और दो खिलाड़ियों के बीच में से सुई में से जिस तरह से धागा पिरोया जाता है उस तरह से उस गेंद को डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर पहुंचाकर 4 रन वसूल किए हैं। मंजिलें कदम चुभेंगी, रास्ता खुद बन जाएगा, हौसला कर तू बुलंद तो आसमान भी झुक जाएगा। अब यहाँ पे हौसले से बल्लेबाजी करते हुए निखिल पाटिल, क्योंकि ये मैच जीतना दोनों भी टीमों के लिए बहुत ही जरूरी। फिर से एक बार उसी तरह से सिद्धेश दंत को चकाया, उनके सर पर से निकालने में कामयाब रहे उसी रीजन में। फिर से एक बार बैक टू बैक दूसरा चौका निखिल के बल्ले से। मास्टर हमारे स्कोरर जी प्रशांत मात्रे आज सुबह से हमें यहाँ पे सहयोग देते हुए बहुत ही बढ़िया गुणलेखन का काम अंजाम दे रहे हैं। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पर, मगर निखिल क्या कलात्मक गेंद बल्लेबाजी कर रहे हैं। हालांकि आज गेंदबाजी में थोड़े से असफल जरूर रहे, मगर जैसे ही बल्ला उनके हाथों में आया कवर के ऊपर से, इस मर्तबा बहुत ही बढ़िया तरीके से खेला था, मगर लॉन्ग ऑफ के फील्डर तकरीबन डीप कवर में एक लंबी दौड़ लगाकर उस गेंद तक पहुंचे और वक्त रहते हुए सीमा रेखा के पहले ही उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से बल्लेबाजों ने अपने कदमों के ऊपर रोक लगाना मुनासिब समझा। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 22 का आंकड़ा जब भी मेरे सामने आता है तो सौरभ गांगुली की याद आती है क्योंकि उनके शतक 22 है। अगली गेंद फिर से एक बार स्लोवर वन गेंद बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया है, मगर वहां पे फील्डर तैनात साईराज के रूप में। साईराज की अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया थ्रो, स्ट्रांग आर्म यहां पे नजर आता हुआ और इसी वजह से बल्लेबाजों ने फिर से एक बार अपने कदमों के ऊपर ब्रेक लगाया। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 23 रन ऑन स्कोर कार्ड, यानी 12 रन का जो औसत चाहिए, जो जरूरी है जीत मुकम्मल करने के लिए, उस औसत के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। वो पहला ओवर हो या दूसरा ओवर हो, बल्लेबाजों को कोई फर्क नहीं पड़ता। जी हाँ, अच्छी गेंद थी मगर उसे फिर से एक बार फ्लिक किया था ढीले हाथों के साथ शॉर्ट फाइन लेके दिशा में और साईराज ने फिर से एक बार उस गेंद को फील्ड किया। देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में भी 12 रन खर्च किए प्रशांत मोहरे ने। कुल मिला के 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी 12 का औसत यहाँ पे मेंटेन रखा है। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 24 रनों की ज़रूरत। कौन जीतेगा, कौन हारेगा, हालांकि ये मैच झूले की तरह झूल रहा है। अगर यहाँ पे एक ओवर भी बहुत ही अच्छा गेंदबाजों के लिए होता है तो गेंदबाजी करने वाली टीम स्ट्रॉन्ग जोन में नजर आएगी, और अगर एक ओवर भी यहाँ पे गेंदबाज महंगा करते हैं बल्लेबाजों की टीम यहाँ पे जीती हुई नजर आएगी। थोड़ा सा हम देख सकते हैं, एक छोटा सा अल्प विराम लेते हैं और सुमधुर संगीत के लिए यासिन सर, आपण थेट मैदानातून बाईट घेतोय। 12 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे। आपण सिद्धेशकडे जातोय। सिद्धेश,
12 चेंडू येणं बाकी, 24 धावांची गरज आहे. तुमच्याकडे 2 चांगले बॉलिंग ऑप्शन्स अजूनही बाकी आहेत, पण थोडं तुला या ठिकाणी फ्रंटवरती आमंत्रित करतो, कारण नेटवर्क्स आणि ऑल दॅट थिंग्स आपल्याला टेक्निकली याही ॲडजस्ट करायचे आहेत. 12 चेंडू येणं बाकी, 24 धावांची गरज. सिद्धेश, काय वाटतंय अजूनही सामन्यामधल्या किती पॉझिटिव्हिटी टिकून आहे? नाही, नक्कीच दोन्हीकडे बराबरी आहे, कारण की आमच्याकडे 2 चांगले गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे नक्कीच आम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. ॲटमॉस्फिअर बघून पालीचा गबा वडेर मैदान आठवत असेल तुला? नक्कीच सिमिलर ग्राउंड वाटतोय. आयोजन खूप सुरेख आहे, कारण की आउटफील्ड, त्याच्यानंतर बॉक्स सेटअप, पूर्ण टुर्नामेंटच अप्रतिम आहे. की अधिक वेळ घेणार नाहीये. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देतोय. 12 चेंडू 24 ची गरज आहे. भोसले सर आणि त्याच वेळेला साबळे सर यांचा अतिशय चांगला अंपायरिंग आहे. त्याच्यासोबत आमचे पुरुषोत्तम भगत सुद्धा आहेत, ज्यांनी आज या संपूर्ण दिवसभरामध्ये अंपायरचा रोल अदा केलेला आहे. या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा वळूया एंट्री बॉक्सकडे, जिथे 12 चेंडू 24 धावांचा अनालिसिस मांडला जाईल. जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे फिरकी के जादूगर कुणाल कोंडालकर के हाथों में गेंद सौंपी है, क्योंकि ये ओवर काफ़ी क्रूशल होगा. 12 गेंदें बची है, 24 रनों की ज़रूरत. ज्यांच्यामुळे ही स्पर्धा सुरू झाली होती, यासिनजी, त्या आश्लेषा या थेट मैदानात पाणी घेऊन गेल्या. बघा किती आवड आहे. आश्लेषा सुद्धा स्वतः पाणी घेऊन मैदानामध्ये आलंय. सो दर्शनजी वाकडे, मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला सुद्धा. 12 चेंडू 24 धावांची गरज. हे थोडंसं एक फन एंटरटेनमेंट म्हणून बघायचं आहे. याही गोष्टीकडे अर्थात आनंददायी क्षण आम्ही व्यक्त करतोय. सगळ्यांसाठी हा आनंददायी सोहळा आहे. 12 चेंडू 24 अंतर पूर्ण होणार का, हे सांगण्यासाठी घेऊन चलतो पुन्हा एकदा यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं बल्लेबाज निखिल पाटिल 2 चौकों की बदौलत 10 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि प्रफुल्ल पाटिल ने अपने टीम के लिए अब तक 2 रन बनाए हैं. इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था. निखिल पारवे जब तक उस गेंद तक पहुंचते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है. अब यहां पे बल्लेबाजों को अपने हाथों को खोलना होगा, और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि परों को खोल, ज़माना उड़ान देखता है, ज़मीं पर बैठकर क्या आसमान देखता है. मिला है हुस्न तो इस हुस्न की हिफाजत कर, संभल कर चल, तुझे सारा जहान देखता है. अब यहाँ पे सही मायनों में मज़ा आएगा. अब यहाँ पे गेंदबाज हावी होते हैं या बल्लेबाज उनके ऊपर अंकुश लगाते हैं. क्या होगा और क्या नहीं होगा, ये तो आने वाला समय बताएगा. मगर ये गेंदबाज और बल्लेबाजों के बीच में जो द्वंद्व चल रहा है, एक्सपीरियंस एक बल्लेबाज है स्ट्राइक एंड पर प्रफुल्ल पाटिल, और हम देख सकते हैं कि नए नवेले खिलाड़ी है जो कि कुणाल कोंडालकर, एक बहुत ही छोटे से गांव से आए हैं. हालांकि ये सनेरा विभाग आप जानते होंगे, सनेरा विभाग से वो बिलोंग करते हैं, रोहा तहसील से, मगर एक बहुत ही छोटा सा गांव है, वहाँ से बिलोंग करने वाला खिलाड़ी आज बहुत ही ऊंची उड़ान ले चुका है. मगर सही मायनों में अब यहाँ पे इम्तिहान है उनका, क्योंकि उनके सामने एक लेजेंडरी बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल. देखिए, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव, प्रेशर, क्योंकि सामने बड़े बल्लेबाज जब होते हैं तो गेंदबाज के हाथ भी थोड़े से थर्राते हैं और सोच में डूबे होते हैं गेंदबाज कि किस तरह की गेंदबाजी करें. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद जरूर, मगर बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा चौका. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से मिलेंगे पूरे 4 रन. ये शानदार लंबदंड, गोलपिंड, धरपकड़ और फेक मार प्रतियोगिता, अर्थात क्रिकेट की प्रतियोगिता, जिसे हिंदी में यह कहा जाता है. अगली गेंद फिर से एक बार कुणाल की. जी हाँ, मैंने पहले ही कहा था, एक्सपीरियंस इज अ बेस्ट टीचर. एक्सपीरियंस आपके पास है तो आप किसी भी गेंदबाज को छक्के छुड़ा सकते हो. फिर से एक बार बैक टू बैक प्रफुल्ल के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका. अब 9 गेंदें और मात्र 14 रनों की जरूरत. लगातार 2 चौके, 1 गेंद वाइड, यानी कुल मिला के 10 रन कुणाल ने इस ओवर में खर्च किए हैं.
ओहो, बहुत ही अच्छी वापसी, शानदार वापसी, स्टॉक बॉल ज़रूर यहाँ पे था कुणाल के पास, और इसी तरह से यहाँ पे गेंदबाजी करेंगे तो ही यहाँ पे बच सकते हैं और आपकी मैच भी यहाँ पे बच सकती है, वरना प्रफुल्ल पाटिल शानदार बल्लेबाज है, ये मुझे बताने की बिल्कुल ज़रूरत नहीं है। खराब गेंद, फुल टॉस करने की गलतियों के ऊपर गलती है और उसका खामियाजा यहाँ पे भुगतना पड़ेगा। सीधा खेल दिया है काउ कॉर्नर के सर के ऊपर से, सीमा रेखा के बाहर 6 रन। कीजिए 7 गेंदें बची है और जीतने के लिए अब मात्र 8 रनों की ज़रूरत। चिंचोटी के मैदान पर जिन्होंने फाइनल अपने नाम किया था, उसी के साथ कुरुल के मैदान पर जिन्होंने फाइनल अपने नाम किया था, वही टीम अब पूरी तरीके से निष्प्रभ यहाँ पे प्रफुल्ल पाटिल के सामने। फिर से एक बार स्वीपर पर कवर की दिशा में गेंद सीमा रेखा के बाहर, फरार होती हुई 4 रनों के लिए। अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए मात्र 4 रनों की ज़रूरत। अब ऐसे कौन से गेंदबाज होंगे ये 4 रन डिफेंड कर सकते हैं, बहुत ही मुश्किल है, हालांकि तकरीबन नामुमकिन के करीब, मगर नामुमकिन नहीं है। अभी भी इस मैच को जीता जा सकता है, इसी आत्मविश्वास से यहाँ पे गेंदबाजी करनी होगी और विजय घाणेकर ने खुद अपने हाथों में गेंद ली है और अंतिम ओवर करने के लिए, निर्णायक ओवर करने के लिए गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई दे रहे हैं। मगर जिस अंदाज के साथ प्रफुल्ल ने बल्लेबाजी की है, 3 चौके वक्त रहते हुए, वक्त की नज़ाकत को वो समझते हैं और एक छक्के के सहायता से तकरीबन 20 रन बनाकर खेल रहे हैं नॉन स्ट्राइक के एंड पर, और निखिल ने बखूबी उनका साथ निभाया। 2 चौकों के सहायता से 11 रन बनाकर खेल रहे हैं स्ट्राइक एंड पर। अब यहाँ पे 6 गेंदें और 4 रन। हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में यह मैच पूरी तरीके से झुका हुआ है, यह हमें साफ दिखाई देता हुआ। जी हाँ, पहली गेंद बहुत ही बढ़िया, यहाँ पे रन आउट होने का खतरा मंडराता हुआ, कुछ भी हो सकता है, और इसी के साथ रन आउट के रूप में आखिरकार निखिल पाटिल को लौटना पड़ेगा। सोच बदलनी होगी, नज़रिया बदलना होगा, क्योंकि कहा जाता है कि सोच बदलो तो सितारे बदल जाएंगे, नज़र बदलो नज़ारे बदल जाएंगे, कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं है, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। अब यहाँ पे गेंदबाज ने जिस तरह से शुरुआत की है उसे अगर कायम रखेंगे तो फिर से एक बार यहाँ पे नया ट्विस्ट हमें देखने को मिलेगा। हालांकि इस मैच में पूरी तरीके से बल्लेबाजी करने वाली टीम हावी हो चुकी है। नए बल्लेबाज इस बीच हम देख सकते हैं हर्षल, हालांकि बबलू नाम से पहचाना जाता है इस बल्लेबाज को। जी हाँ, पटकी हुई गेंद थी, ढीले हाथों के साथ उस गेंद को खेल दिया था शॉर्ट मिड विकेट की दिशा में, हालांकि जानबूझकर उन्होंने ढीले हाथों के साथ खेला था। 1 रन बनाकर अपने साथी बल्लेबाज पिंटिया को खेलने का मौका देना चाहते थे। अब यहाँ पे 4 गेंदें बची है और मात्र 3 रनों की ज़रूरत जीत मुकम्मल करने के लिए और जीत का परचम लहराने के लिए। बहुत ही खूबसूरत यहाँ पे वातावरण, मध्यम सी हवा, ठंड यहाँ पे, हालांकि गर्मी अब दूर हो चुकी है और ठंड का वातावरण नज़र आ रहा है। जी हाँ, अच्छी गेंद और उसे ढीले हाथों के साथ फिर से एक बार ढकेल दिया था बैकवर्ड पॉइंट की दिशा में, जहाँ पे शैलेश पाटिल मौजूद थे, मगर 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे।
इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 46 रन। अब जीतने के लिए मात्र 2 रनों की ज़रूरत। क्या ये औपचारिकता है, क्या इसमें और कुछ देखने को मिलेगा? क्योंकि दोस्तों क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। अंतिम रन या अंतिम गेंद जब तक डाली नहीं जाएगी तब तक कहना हालांकि मुश्किल होता है कि कौन सी टीम मैच जीत रही है। क्योंकि मैंने बार बार याद दिलाया, नीतू माड़ी वो गेंदबाज जिन्होंने 6 गेंदों में 1 ही रन की ज़रूरत थी, तब अपने हौसले को बुलंद रखा, अपने आत्मविश्वास को बरकरार रखा और लगातार 6 गेंदें उन्होंने बिंदी की, मेडन ओवर किया और एक सनसनाटी विजय अपने टीम को दिलाया था। उस तरह की अगर यहाँ पे गेंदबाजी करेंगे तो ज़रूर ये मैच जीता जा सकता है। जी हाँ, मगर इस मतबा तकदीर का पक्ष बल्लेबाजी करने वाली टीम के साथ में है। गेंद ने हालांकि बल्ले का बाहरी सिरा लिया था। थर्ड मैन सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। पाचकांचा असेल यानंतरचा यासिन सर, मी तुम्हाला विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण अनाऊन्स करून ठेवा, आपण ते थोड्या वेळानंतर देऊ, म्हणजे सामना संपल्यानंतर घेऊ। दर्शन वाकडे येथे उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल करून घेऊया आपण। किट्टू 11 पुरस्कृत जयमान फकीरपाडा संघाचा कर्णधार आणि त्याच वेळेला आणि संदीप फक्त 2 मिनिटं, कारण हा सामना आपण पाहतोय आणि एक संघ अर्थातच घरी जाणार आहे, परंतु कुणाल कदम घरी जाण्यापूर्वी